लाडके मंत्री पालकमंत्री संजय राठोड जी, उद्योग मंत्री उदय सामंत जी, विश्वास नांदेकर, मनोहर चंद्रिकापुरे, हरिहर लिंगनवार, मंगेश काशीकर, श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, कालिंदाताई पवार, आकाश राठोड, महेश पवार, अविनाश कदम, चिमनराव कदम, विनोद मोहितकर, भाऊराव ढवळे, राजूदास जाधव, विशाल गणात्रा, आकाश कोरेमर आणि अरे आपल्या राठोड कायचं नाव लिहिलं नाही काय, व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि व्यासपीठ देखील आपलं भरगतचं असं मोठं व्यासपीठ आहे आणि हेच आपलं वैभव आहे आणि समोर तुम्ही बसलेले हे आपलं ऐश्वर्य आहे, ही आपली संपत्ती आहे. तुम्ही एवढे समोर बसले नसता तर या व्यासपीठाची शोभा वाढली नसती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इकडे पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत, इकडे लाडक्या बहिणी आहेत, इकडे लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत, लाडके शेतकरी आहेत. या सगळ्यांचा मी मनापासून खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना या एकनाथाचा तुम्हाला शतशः धन्यवाद घालतो. खरं म्हणजे निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर या ठिकाणी मी आभार मानायला येईन म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण भरभरून निवडणुकीमध्ये मतांचा वर्षाव केला. 2.5 वर्ष तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून काम करत होता. रात्रंदिवस आपण काम केलं. संजयने आता सांगितलं की काय काय योजना आपण केल्या, किती विकास प्रकल्प आणले आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपण, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेने मनात ठेवली. कारण मला जाणीव आहे, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलोय. मी देखील त्या काळात माझ्या आईची तगमग पाहिली आहे, कशी काटकसर करत होती. शाळेचे बिल, दुधाचं बिल, राशनचं बिल हे सगळं करताना पाहिलंय. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण आणली. त्यावेळेस विरोधकांनी काहूर माजवलं, म्हणाले चुनावी जुमला, हे काय पैसे देणार नाहीत, हे 1,500-1,500 रुपये आणणार कुठून. बरं 1,500 रुपयामध्ये काय बहिणींना, महिलांना काय भीक देतात का, विकत घेतात का, असं करतात का, तमक करतात, अमक करतात. आणि कोर्टात पण गेले, कोर्टामध्ये गेले ही योजना थांबवण्यासाठी. मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं की या दुष्ट सावत्र भावांना लक्षात ठेवा. जेव्हा हे लोक निवडणुका येतील तेव्हा लक्षात ठेवा. तुम्ही एवढं चांगलं लक्षात ठेवलं की त्यांनी या योजनेत खोडा घातला, तुम्ही त्यांना चांगला जोडा वाजवला आणि पार भुई सपाट करून टाकलं, चारी मुंड्या चित करून टाकलं. आणि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही 232 का 35 आमदार महायुतीचे कधी आले नव्हते. ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आले. अनेक इतिहास घडला. या इतिहास घडला, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. 2.5 वर्ष केलेली मेहनत जी होती, काम होतं, विकास होता, लोकाभिमुख योजना होत्या, कल्याणकारी योजना होत्या, माझ्या लाडक्या बहिणी योजना, लाडक्या भावांना स्टायपंड योजना, युवा प्रशिक्षण योजना, ज्येष्ठांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, शेतकरी सन्मान योजना, 12,000 वर्षाला प्रधानमंत्री महोदय द्यायचे, 12,000 आपलं राज्य सरकार देते, 1 रुपयात पीक विमा योजना, अशा अनेक योजना सुरू केल्या. पावसामुळे होणारं, अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान 16,000 कोटी रुपये 2.5 वर्षाच्या कालावधीत दिलं आणि टोटल 45,000 कोटी रुपयांच्या योजना आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दिल्या. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, धारकरी, माझ्या महिला भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं. आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, लगेच म्हणाले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार परत घेईल. अरे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे, या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही.
योजना आम्ही सुरू केल्या, त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक. कारण यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या, वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली, निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली. ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का? अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे. सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार. आता संजय काय सध्या काहीतरी आयपीएल चालू आहे का? आयपीएल चालू आहे. आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरेल, फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल. पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ आहेत. आणि म्हणून तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता. तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता. मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता. माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत. माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत. तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता. आणि म्हणून तुम्ही सोबत आहे. अरे तोपर्यंत मला काही टेन्शन नाही. तोपर्यंत कोणी किती आरोप करू दे, किती देव पाण्यात बुडवू दे, या एकनाथ शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही. कारण मी जेव्हा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक, तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून ऊन वारा पाऊस, नागपूरला मला वाटतं पाऊस पडला, याची तमा न बाळगता तुम्ही आज मला इथं भेटायला एवढ्या मोठ्या संख्येने आलात. तुमचं दर्शन घ्यायला मी आलो. कारण भेटल्यानंतर संवाद साधता येतो. आपलं एकमेकांचं जे काही नातं आहे ते काय फक्त निवडणुकीपुरतं नाहीये, हे कायमचं जिव्हाळ्याचं नातं आहे. मी सांगितलं संजयला तुम्ही आमदार करा. तुम्ही आमदार केलं, मी संजयला नामदार केलं. आणि म्हणून मी तुमचे शब्द, तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू मला कळत नाही. तुम्ही, मला माहित होतं संजय 100 नाही 200% जिंकणार. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो 2009, 2014, 2019 अशी हॅट्रिक त्यांनी मारली. आणि तुमच्या आशीर्वादाने 2024ला चौकार मारून टाकला. आणि यापूर्वी ते मंत्री होते, आता मंत्री प्लस पालकमंत्री, सोने पे सुहागा यालाच म्हणतात ना. आणि म्हणून त्यांना मी सांगितलंय तुमचं मंत्रालय फक्त मंत्रालयात असता कामा नये. तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे. आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय लोकांमध्ये जा, फील्डवर जा, भागाभागात जा, लोकांशी बोला, संवाद साधा, तिथं निर्णय घ्या. सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी आपण आणलं. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून आपण शासन आपल्या दारी सुरू केलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या एका छताखाली सगळ्या योजना, अगदी दाखल्यापासून, पॉवर टिलर पासून, ड्रोन पासून, ट्रॅक्टर पासून, घराची चावी पासून सगळे लाभ आपण दिले. का यापूर्वी लाभ नव्हते? यापूर्वी योजना नव्हत्या का? यापूर्वी लाभार्थी नव्हते? होते. परंतु ते लाभ घ्यायला जायचे, कटकट चक्रा मारून थकून जायचे, लाभ सोडून द्यायचे. म्हणून महायुती सरकार, मी देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही निर्णय घेतला की लोकांच्या दारी जाऊन त्यांना लाभ द्यायचे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, लाभार्थी किती होते माहित आहे? 5 कोटी लाभार्थी निघाले. 5 कोटी लोकांना हे लाभ त्यांच्या दारात मिळाले. हे काम आहे सर्वसामान्य सरकारचं, सर्वसामान्य जनतेचं. सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हे सरकारचं काम असतं. कायदे कुणासाठी असतात? सरकार कुणासाठी असतं? जो दुःखी आहे, शोषित आहे, पीडित आहे, गरीब आहे, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं. माझ्या लाडक्या बहिणी, कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या हे 1,500, 3,000 रुपये आज आमच्या कच्च्या बच्चांना, घरातल्या लोकांना आधार झाले. आज काही माझ्या लाडक्या बहिणींनी ग्रुप केले, एकत्र ग्रुप केले. काही लोकांनी 10, 20, 50, 100, 300 लोकांची, महिलांची क्रेडिट सोसायटी त्यांनी केली. 30 लाखाचं त्यांचं भाग भांडवल तयार झालं. आता व्यापार करतायत, व्यवसाय करतायत, छोटा व्यवसाय वाढवतायत.
हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहेत आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर 1 ला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर 1 ला आहेत. कारण ते कर्ज घेतात, एकही रुपया बुडवत नाहीत. हे असं त्यांचं काम आहे. आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत. तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी 35%. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या लाडक्या बहीण लाडक्या भावांसाठी 35% सबसिडी आहे. संजय, या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे. नुसते पैसे देऊन नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, त्यांना लखपती बनवायचं आहे. जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे लखपती दीदी, तसं आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे. मी आपल्याला सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत. आणि म्हणून त्या हिशोबाने आम्ही काम करतोय. आज आणि काल 100 दिवसाचा संकल्प आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने केला, त्याचा आढावा घेतला. 100 दिवसामध्ये देखील सरकार वेगवान गतिमानतेने पळतोय. जो वेग 2.5 वर्षापूर्वी आपण ठेवला तो अधिक वेगाने आपण पुढे जातोय. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे देखील आपल्या राज्यासाठी अनेक योजना देत आहेत. 6 महिन्यापूर्वी पोरादेवीला आले होते आणि पोरादेवीचं दर्शन त्यांनी घेतलं. या ठिकाणी पोरादेवीला आपण किती पैसे दिले? 750 कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने पोरादेवीला दिले. आणि आणखी इकडे पाईपलाईन, कॅनल, बंधारे 1000 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी आपण पैसे दिले. कारण हे तुमचं सरकार आहे. कुणाचं सरकार आहे? तुमच्या माझ्या लाडक्या बहिणी भावांच्या जीवावर चालणारं हे सरकार आहे. आणि म्हणून आमचं सरकार कसं आहे? नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. जागेवर लगेच तुकडा पाडायचा, जागेवर काम करतो बघतो पाहतो नाही, तात्काळ निर्णय घ्यायचा. आणि प्रत्येक कामात ज्यांनी रिझन दिलं त्यांचा सीझन या जनतेने संपून टाकला, त्यांना घरी बसवून टाकलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीत फेक नरेटिव्ह दाखवून निवडून आले, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी 5 स्टार हॉटेल बुकिंग केलं, मंत्रिमंडळाचं वाटप केलं महाविकास आघाडीने, मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण, कोण मंत्री, कुठलं खातं काय, आणि 5 स्टार हॉटेलचं बुकिंग का? तर सरकार येणार म्हणून. त्यावेळेस म्हणाले अमक्याला जेलमध्ये टाकू, तमक्याला जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू. एवढे डोक्यात त्यांच्या हवा गेली. पण त्यांची सगळी हवा, त्यांच्या सगळ्या हॉटेलचं बुकिंग माझ्या लाडक्या बहिणींनी रद्द करून टाकलं. आणि महायुतीचं सरकार इथं स्थापन झालं, लाडक्या भावांनी रद्द केलं. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, काही लोक डूब गए अहंकार में कई सारे, डूब गए अहंकार में कई सारे, अब तो सुधर जाओ प्यारे. अरे बाबा, सुधारणार की नाही? रोज शिव्या, सकाळी संध्याकाळी एकनाथ शिंदेला शिव्या आलो. लोकांनी दाखवलं, तुम्ही 100 जागा लढवल्या, 20च जिंकले. पण या एकनाथ शिंदेने तुमच्या आशीर्वादावर फक्त 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. या महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलंय की बाळासाहेबांच्या विचारधारेची शिवसेना काय, कोण गद्दार आणि कोण खुद्दार, याचा हिशोब जनतेने मांडून टाकला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. कारण हे जी काय अवस्था चालली आहे विरोधी पक्षाची, ना शेंडा ना बुडका अशी त्यांची अवस्था झाली आहे. आंधळ्याची वरात बैऱ्याच्या घरात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात, अशी परिस्थिती झालेली आहे. काय सांगायचं, काय बोलायचं? अरे कुठल्या विषयावर काय बोलताय, काय निर्णय घेताय? बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला कलंक लावण्याचं काम तुम्ही केलं कालच. आणि म्हणून जे 2019ला तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं, त्याच्यापेक्षा दुप्पट गद्दारी कालच्या दिवशी केली त्या वकफचा निर्णय घेऊन त्याच्या विरोधामध्ये. आणि म्हणून या समाजाला बाळासाहेब नेहमी सांगायचे, जो देशभक्त आहे तो माझा, मग तो हिंदू आहे, मुसलमान आहे, कोणी आहे, जो देशाचा दुश्मन तो माझा दुश्मन. आणि म्हणून जे लोक आज ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत आहेत, बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवताय, त्यांना ही महाराष्ट्रातली जनता कदापि माफ करणार नाही. आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात आज, मला त्याचा आनंद आहे. खरं म्हणजे हे तुमचं जे प्रेम आहे, ही जनता जी आहे, ही जनता हाच माझा ऑक्सिजन आहे. ही जनता, या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, कष्टकरी, गरीब
सर्वसामान्य माणूस हेच माझं टॉनिक आहे आणि म्हणून याच्या ही ऊर्जा आणि प्रेरणा अशीच कायम या ठिकाणी तुम्ही ठेवा एवढंच मी आपल्याला सांगायला या ठिकाणी आलोय। मला तुमच्या आशीर्वादाने काही मिळावं म्हणून मी काम करत नाही, कुठला पुरस्कार मिळावा म्हणून मी काम करत नाही, पण माझा तो स्वभाव पण नाही। मी दिलेला या हातालाही कळत नाही, ही माझी कामाची पद्धत आहे। पण मध्यंतरी मला सर्व वारकरी संप्रदायाने मिळून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा पुरस्कार प्रदान केला। तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाने झालं, तुमच्या शुभेच्छांमुळे झालं। त्यापूर्वी दिल्लीमध्ये महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार या तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला। याच्यामध्ये हे तुमचं सगळ्यांचं आशीर्वाद आहे, प्रेम आहे आणि म्हणून या महान पुरुषांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे देखील माझं भाग्य आहे। आणि म्हणून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, तुम्ही आहात म्हणून सगळे आपले पुरस्कार आहेत। आणि म्हणूनच जनता मगाशी उदय सामान्यांनी सांगितलं की हे सर्वसामान्य लोकांनी एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे, पण माझी ताकद जी आहे हे समोर बसलेलं आहे, हे सर्व कार्यकर्ते आहात, तुम्ही ताकद आहात। आणि म्हणून तुमच्यासाठी हा एकनाथ शिंदे शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या महाराष्ट्राची सेवा करत राहील। पद येतात, पद जातात, पद पुन्हा येतात, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते। बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, जाते, पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही। आणि म्हणून पद वर खाली होत असतात, पण मला आनंद आहे, मला समाधान आहे। या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाली, हे सगळ्यात मोठं पद आहे, हा सगळ्यात मोठा मान आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की विकास जोरात सुरू आहे, त्याच्यावर मी आता काय बोलत नाही। दिग्रज रेल्वे वगैरे सगळं होतंय, आपल्या संजय राठोड यांनी सांगितलंय। आणि म्हणून जे जे आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे ते देण्याचं काम आपण करू। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, यवतमाळ जिल्हा काय वाशिम जिल्हा हे विदर्भ, या विदर्भामध्ये देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी इथला शेतकरी कष्टाळू आहे, इथला काळ्या आईची सेवा मनोभावे करणारा आहे। मी देखील मगाशी सांगितलं शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्यांच्या भावना समस्या मला कळतात। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी आमचं सरकार नेटाने प्रयत्न करतंय। कापूस सोयाबीनच्या हमी भावाचा प्रश्न असो, बी बियाणे उपलब्ध होण्याचा प्रश्न असो, गरजू शेतकऱ्यांचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असो, विदर्भातील शेतकऱ्यांची प्रश्नांची जाणीव आपल्या सरकारला आहे। आणि म्हणून पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या 5 जिल्ह्याच्या विकासासाठी महायुती कार्यरत आहे, प्रयत्नशील आहे। आणि म्हणून संपूर्ण विदर्भ, मराठवाडा इथं सिंचन प्रकल्प आपण केले। महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त 3 सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली। मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजी पहिला जेव्हा शपथ घेतली तो पहिला निर्णय आम्ही सिंचनाच्या प्रकल्पाचा घेतला। विदर्भातले सिंचन प्रकल्प असतील, मराठवाड्यातलं वॉटर ग्रीड असेल, नदी जोड प्रकल्प असतील, आणि त्याचबरोबर तुमच्या संजय राठोड यांना देखील पुण्याचं काम करण्याचं खातं दिलेलं आहे। जलसंधारण, किती ठिकाणी पाणी दिलं तुम्ही, किती ठिकाणी बंधारे बांधले, किती कोटी, अक्का सगळीकडे। मंत्री काय तू यवतमाळचा आहे का फक्त? 5,000 कोटी रुपयाचे बंधारे तुमच्या संजय राठोडने बांधले महाराष्ट्रामध्ये। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, या ठिकाणी मगाशी संजय सांगत होता एमआयडीसी पाहिजे, इथे उदय सामंत आहेत, कुठं एमआयडीसी करता येईल तर तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवा आणि त्याचं सर्वेक्षण करा। इथल्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजीरोटी मिळालं पाहिजे। इथला तरुण नोकरीसाठी मुंबई शहरात इकडं शहरात जाता कामा नये, हे देखील आपल्याला केलं पाहिजे। आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, आज मी तुम्हाला भेटायला आलोय, आज तुमचे मी आभार मानायला आलोय की तुम्ही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील किती इथं 5 महायुतीचे आले ना आमदार, महायुतीचे 5 आमदार आपण निवडून दिले, आपण मोठं काम केलंय, म्हणून आमची जबाबदारी पण मोठी आहे। आणि म्हणून आता आपल्याला शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवायची आहे, गाव तिथं शिवसेना करायची आहे, तांड्या तांड्यावर शिवसेना न्यायची आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना पोहोचवायची आहे। आणि म्हणून हिंदीमध्ये म्हणतात, न पूछो पता हमारा, न पूछो पता हमारा, हम लोगों के दिलों में बसते हैं। हे आपल्याला काम करायचं आहे, या आपल्या योजना आपण केल्यात त्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत। आणि म्हणून आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे। संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना घराघरात न्यायची आहे। 5 वर्ष खूप चांगलं काम करा आपण। सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, गाफील राहू नका। आणि विधानसभेत यश मिळालं म्हणून हे पुरेसं नाही, पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या देखील आपल्याला जिंकायच्या आहेत। सगळीकडे भगवा फडकवायचा आहे
आणि म्हणून या मी आपल्या व्यासपीठावरच्या नेत्यांनाही सांगू इच्छितो, आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, हे समोर बसलेले कार्यकर्ते जे आहेत हे शिवसेनेसाठी तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतात, निवडणुकांमध्ये प्रचार करतात, तुम्हाला निवडून आणतात माझ्या सकट सगळ्यांना. आणि म्हणून जेव्हा ते अडचणीत असतात, जेव्हा कार्यकर्ता संकटात असतो, त्यावेळेस मात्र त्याची अडचण दूर करायचं काम नेत्याने केलं पाहिजे, ही अपेक्षा त्याची असते. आणि म्हणून त्या संकटात धावून जाणं ही आपली जबाबदारी आहे. कार्यकर्त्याला जपा, त्याला वाढवा, त्याच्या संकट समयी धावून जा. हाच कार्यकर्ता तुम्हाला आणि शिवसेनेला पुढे नेणार आहे. शिवसेना वाढवण्याचं काम हाच कार्यकर्ता. मग माझी लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, लाडका कष्टकरी असेल, लाडके ज्येष्ठ असतील, ही आपली ताकद आहे, हे आपलं कवच आहे. आणि म्हणून याला जपलं पाहिजे. हा पक्ष, ही शिवसेना कुण्या मालक आणि नोकरीत नाही, इथं सर्व कार्यकर्ते आहेत. इथं सर्व कार्यकर्ते आहेत. बाळासाहेब जसं म्हणायचे, सहकार्यांना सवंगडी समजायचे, तसे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. इथं कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. जो प्रामाणिकपणे काम करेल तो पक्षात पुढे जाईल. त्यामुळे इथं काही वशिला नाही, इथं कसलं काही नाही. इथं काम काम आणि कामाला महत्व देणारा हा आपला पक्ष. काही लोक नोकर आणि मालक समजायचे, काही लोक कसपटा समान कार्यकर्त्यांना समजायचे. या एकनाथ शिंदेला देखील तुम्ही कसपटा समान समजलं. एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यात घेतलं, पण एकनाथ शिंदे या बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कट्टर शिवसैनिक, त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आणण्याचं काम केलं. एवढी ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली, एवढे आशीर्वाद आणि ऊर्जा आणि प्रेरणा दिली. आणि म्हणून मी काम करू शकलो, याचं मला समाधान आहे, याचा मला आनंद आहे. आणि म्हणून यापुढे हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी कायम सुखदुःखामध्ये, मगाशी इर्षाळवाडीचं उदाहरण दिलं संजयने, जिथं जिथं संकट आहे, जिथं जिथं आपत्ती आहे, जिथं जिथं पूर आलाय, महापूर आलाय, तिथं पहिला धावून जाणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि पुढेही राहील. म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपले आभार मानतो. येताना बघितलं रस्त्याच्या दुतर्फा सगळे लोक होते, स्वागत करत होते, आशीर्वाद देत होते. बिल्डिंगच्या वरती टेरिसवर बघितलं गर्दी, सगळीकडे गर्दी. हे प्रेम जे आहे हीच माझी ऊर्जा आहे, हेच माझी प्रेरणा आहे. हे सगळ्यांच्या नशिबी नसतं. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्यासारखे आशीर्वाद देणारे हात माझ्या पाठीशी आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. धन्यवाद. जय सेवा. दोन्ही पाहिजे म्हणतोय संजय. जय सेवा, जय सेवालाल.